ह्या कार्यक्रमामध्ये सहभागी आहात स्टेट सायकोलॉजिस्ट असोसिएशन अर्थात स्पा या स्पा संघटनेच्या वतीने समाजातील सर्व घटकांच्यासाठी, मग ते शिक्षक असतील, सरकारी कर्मचारी असतील, अधिकारी असतील किंवा मग शेतकरी असतील, समाजातील सर्व घटकांच्यासाठी मानसिक स्वास्थ्य या विषयावरती जनजागृती व्हावी यासाठी 3 दिवसांचे हे 3 लेक्चर्स आपण निशुल्क पद्धतीनं, मोफत पद्धतीनं सुरू केलेले आहेत. त्यापैकी आजचा हा आपला दुसरा दिवस आहे. या दुसऱ्या दिवसामध्ये आपण चर्चा करणार आहोत ताण तणाव. ताण आणि तणाव हे शब्द तसं म्हटलं तर आपल्या 5वीलाच पुजलेले आहे. कुठलीही भूमिका व्यक्तीला पूर्ण करत असताना ह्या ताणाचा, तणावाचा अनुभव त्याला येतच असतो. एक कुटुंब म्हणून, घरातला व्यक्ती म्हणून आपण ह्या ताणाला कसं ओळखावं, घरातल्या आपल्या कुटुंबातल्या सदस्यांना यातून बाहेर पडण्यासाठी कशी मदत करावी आणि फक्त कुटुंबापुरतच मर्यादित न राहता आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी किंवा सोशल सर्कलमध्ये, सामाजिक परिवारामध्ये, मित्रांच्या मध्ये जेव्हा कोणाला मानसिक संकट निर्माण होतं, आणीबाणी निर्माण होते, अशा वेळेला नेमका हा ताण ओळखायचा कसा आणि ह्या ताणामध्ये असलेल्या व्यक्तीला बाहेर काढण्यासाठी इथं असणारे जे व्यक्ती आहेत त्यांना आपण आज म्हणूया मानस मित्र. तर तुमच्यामध्ये ती सक्षमता यावी, स्वतः तर त्या ताणातून बाहेर पडालच, पण त्याचबरोबर तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या लोकांना, मग ते कुटुंबातले असतील, व्यवसायाच्या ठिकाणचे असतील किंवा मित्रपरिवारामधले असतील, त्यांना ह्या मानसिक संकटातून कसं बाहेर काढू शकाल, कशी मदत करू शकाल, ती स्किल्स, ती टेक्निक्स नेमकी काय असतील याबद्दल आपणास मार्गदर्शन करण्यासाठी इथे आज उपस्थित आहेत स्पाच्या आजीव सदस्या डॉक्टर शैलजा पाटील. मी शैलजा पाटील मॅडमचं इथे स्वागत करतो. स्क्रीनवरती आपणास मॅडम दिसत आहेत. थोडक्यात मी त्यांचा परिचय करून देतो. मॅडमचा परिचय तसा म्हटला तर वाचून दाखवायचं म्हटलं तर 3 तास लागतील. त्यांचे 7-8 पानांचा बायोडेटा आहे त्यांचा. मॅडम ह्या रिहॅबिलिटेशन सायकोलॉजिस्ट आहेत. जसं डॉक्टरांच्या मध्ये रजिस्ट्रेशन असतं तसंच सायकोलॉजिस्ट लोकांच्या मध्येही रजिस्ट्रेशन असतं. तशा रजिस्टर्ड रिहॅबिलिटेशन सायकोलॉजिस्ट की ज्या कराडमधल्या कृष्णा हॉस्पिटलमध्ये, की जे आता KVV विश्वविद्यालय म्हणून झालेल्या तिथल्या सायकोलॉजी डिपार्टमेंटमध्ये त्या सायकोलॉजिस्ट, क्लिनिकल सायकोलॉजिस्ट, रिहॅबिलिटेशन सायकोलॉजिस्ट अशा पदावरती त्या तिथे कार्यरत आहेत. स्पाच्या आजीव सदस्य आणि त्याचबरोबर ऍक्टिव्ह सदस्य अशा दोन्ही भूमिका त्या पार पाडतायत. त्यांनी कोरोना नंतर, कोरोना आणि महापूर अशा दोन्ही विषयांच्यावरती सखोल संशोधन केलं आणि ह्या संशोधनावरतीच आधारित त्यांना डॉक्टरेट ही पदवी मिळालेली आहे. त्यांनी PhD मानसिक स्वास्थ्यामध्ये कोरोना पूर या विषयांशी संबंधित महिलांचं मानसिक आरोग्य विशेषतः अशी त्यांनी केलेली आहे. तर अशा आपत्ती जेव्हा येतात, 2025च्या मानसिक स्वास्थ्य दिनाची थीम आपत्तीला सामोरं जाणं आणि त्यातून बाहेर पडण्याची कौशल्य विकसित करणं ही थीम आहे आणि त्या थीमला अनुसरूनच आजचा हा दुसरा दिवस. अशा आपत्तीमध्ये जेव्हा ताणतणाव निर्माण होतो, त्या ताणतणावाला ओळखायचं कसं आणि त्यातून बाहेर कसं पडायचं यासाठी गेले 1 दशकापेक्षा जास्त काळ काम करणाऱ्या डॉक्टर शैलजा पाटील मॅडम आज आपणास मार्गदर्शक म्हणून लाभलेल्या आहेत.
आपणा सर्वांच्या वतीनं आणि स्पाचा सेक्रेटरी म्हणून मी मॅडमचं या कार्यक्रमामध्ये स्वागत करतो आणि त्यांच्या हातामध्ये इथून पुढे सर्व सूत्र देऊन मी त्यांना विनंती करेन की मॅम आपलं मार्गदर्शन आपण सुरू करावं. सर्वात आधी मी स्पेशली अजित सरांना धन्यवाद की मला इथे व्यक्त होण्यासाठीची संधी दिली आणि त्याहून खूप आनंदाची गोष्ट अशी मला वाटते की ज्या विषयावरती गेली 2 वर्ष मी काम करत होती की ज्याच्यामध्ये रिसर्च असेल किंवा PhD असेल की जीही आपत्कालीन परिस्थितीवरतीच होती, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या लोकांचं मानसिक आरोग्य तपासणं आणि त्याच्यावरती काय उपाययोजना करण्यासाठीचा प्रयत्न करता येईल का याविषयी मी तर काम करतच होती आणि योगायोगाने तोच विषय आज आला म्हणून सर्वात पहिल्यांदा सरांनी मला निवडलं यासाठी थँक्यू. आणि आजचा जो विषय आहे त्यासाठी सुरुवात करताना सांगते की सरांनी आता शब्द एक यूज केला की ताणतणाव हा आपल्या 5वीलाच पुजलेला आहे. खरंच तो विषय तो शब्द जो म्हणतोय ना तो परफेक्ट आहे. कारण बाळ जन्माला येतं तेव्हापासून असेल ती परिस्थिती असेल तेव्हाही आपल्यामध्ये अशी काहीतरी घटना घडलेली असते की जी नवीन असते. तिथून जर सुरुवात करायची झाली तर नवीन असते. तर तणाव म्हणजे नक्की काय? काही लोक असं म्हणतात की रबर जसा ताणला जातो तसं ताणलं की सगळं विस्कटलं जातं किंवा ते तुटलं जातं, अशा वेगवेगळ्या त्याला उपमा दिल्या जातात. पण मी एक छोटीशी ओळख सांगते की ताण म्हणजे नक्की काय. तर ज्या वेळेस कोणतीही परिस्थिती येते, नवीन असते, अडचणीची असते किंवा अवघड असते, तेव्हा आपल्या शरीरामध्ये एक सावधगिरीचा इशारा येतो. आपला मेंदू एक स्टिम्युलस म्हणून किंवा एक सावधगिरीचा विचार करतो किंवा एक सावधगिरी देतो, तेव्हा त्याला एक नैसर्गिक आपण प्रतिक्रिया दिलेली असते आणि ही प्रतिक्रिया म्हणजेच तो ताण असतो. जेव्हा कोणत्याही सिच्युएशन मध्ये, मग ती सिच्युएशन पॉझिटिव्ह असो किंवा निगेटिव्ह असो, तेव्हा आपण असं होतं की खूप अवघडीची आहे किंवा चॅलेंजिंग आहे, तेव्हा आपल्यामध्ये असं होतं, अरे बापरे, माझ्या पोटातून गोळाच आला, मला कसं तरीच वाटतंय. आणि ज्यावेळेस आपण अशा काही नैसर्गिक प्रतिक्रिया देतो तेव्हा आपल्याला कुठंतरी जाणवतं की तो काय आहे, ताण आहे. ताण कळाला की ती आपली एक नैसर्गिक प्रतिक्रिया आहे असं आपण म्हणू. पण ती नैसर्गिक प्रतिक्रिया एक विशिष्ट स्टेजकडे येते, म्हणजेच त्याला आपण म्हणू की ताणाचे प्रकार. ताणाचे प्रकार मग आपण जर बोलायला गेलो तर त्याची लिस्ट शास्त्रीय भाषेतून खूप मोठी आहे, वेगळी आहे. पण त्याच्याही पेक्षा एक जाता जाताच बघायला गेलं तर एक 3 स्टेप्स मध्ये किंवा 3 प्रकारामध्ये पार्टमध्ये आपण ताणाचे प्रकार बघितले. तर त्याच्यात आहे की एक तीव्र तणाव. तीव्र तणाव म्हणजे काय? सर्वात प्रथम की तणाव असावा का, की जसं मी एक शब्द बोलले की पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. पण सकारात्मक तणाव असतो तो, यालाच पॉझिटिव्ह स्ट्रेस म्हणतो, तो खरंच चांगला असतो. कारण आपल्याला कोणतीही दैनंदिन क्रिया करायची असेल तेव्हा अशा प्रकारचा ताण येणं गरजेचं असतं. पण मी एक शब्द वापरला की अवघड किंवा नवीन जोखमीची परिस्थिती येते आणि आपल्यामध्ये तेव्हा एक काहीतरी नकारात्मक भाव देऊन जातो किंवा नकारात्मक प्रतिक्रिया दिली जाते, तेव्हा तो एक ताण उत्पन्न होतो, तिथून ताणाची निर्मिती होते. आणि मग या ताणाच्या निर्मितीमध्ये तीव्र तणाव असतो की तेव्हा आपल्याला तात्कालीन परिस्थिती आपली काय असते त्या स्थितीवरती तो डिपेंड असतो. मग जेव्हा आपल्याला असं होतं की काहीतरी घडलं त्यावेळेस त्या व्यक्तीचा खूप राग आला, मला माझ्या हातात काय होतं ते मी फेकून दिलं का, मला काही समजेना, मला अस्वस्थ झालंय, मला बेचैन झालं, मला कसं तरीच झालं ते ऐकून, किंवा आपल्या जवळच्या एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला असेल किंवा एखादी काहीतरी तणावजनक परिस्थिती आली असेल,
तेव्हा आपण तो क्विक म्हटलं जातो, तेव्हा आपल्याला जी एक प्रतिक्रिया येते तो आपला एक तीव्र तणाव असतो की ज्याच्यामध्ये खूप जास्त वेळचा तो कालखंड असतो. याच्यामध्ये मी म्हणे काही तास किंवा मिनिटं अशा किंवा काही आठवडे अशा स्वरूपाचा हा ताण येत असतो. याच्यामध्ये आपल्या हृदयाचे ठोके वाढणं असेल, ब्रेथलेस होणं असेल, अशी काही प्रतिक्रिया आपल्या नैसर्गिकरित्या आपल्याकडून गेलेल्या असतात किंवा आपल्या शरीराकडून गेलेल्या असतात. तेव्हा एक दुसरा ताण येतो तो एपिसोडिक ताण, की ज्याला आपण पॅनिक अटॅक असं सुद्धा म्हटलं तरी चालेल. तर अशा पॅनिक अटॅकमध्ये बघा आता सगळीकडे परिस्थिती ही परीक्षेचा काळ चालू आहे. मुलांच्या एक्झाम्स चालू आहेत. या मुलांच्या असं होतं की जर आता आपण या 2 वर्षामध्ये बघतच आहोत की ज्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम आहेत त्याच्यात खूप काही स्पर्धा वाढलेली आहे. नीटचा पेपर बघितलात की जो फिजिक्सचा होता की तेव्हाही असं झालं की खूप आम्हाला तो अवघड झाला की त्यावेळेस मुलांना असं झालं की काहींना चक्कर आली, ब्रेथलेस झाले, पडले, असं काहीतरी झालं, वॉमिटिंग सुरू झालं. तर तेव्हा आपल्याला अशा काहीतरी खूप तणावजनक आपल्या शरीराकडून प्रतिक्रिया येतात किंवा आपलं वर्तन होतं. आपल्याला ते एक लक्षण दिसून येतं, तेव्हा तो आपला पॅनिक अटॅक असतो. श्वास घेण्याला त्रास होणं किंवा आपले हार्टबीट्स वाढणं असा त्या एपिसोडिक होतो. त्याचा एक ठराविक कालखंड असतो. तसाच एक दीर्घकालीन असतो. दीर्घकालीन तणावामध्ये आपण जर बारकाईनं बघायला गेलो तर बघा आपण खेडेगावामध्ये असेल किंवा कुठेही असेल त्यावेळेस एक नात्यामध्ये दुरावा तयार झालेला असतो किंवा नात्यामध्ये एक दरी तयार झालेली असते. तेव्हा एकमेकांच्या तोंडाकडे सुद्धा बघायला नको अशी एक परिस्थिती येत असते. मग त्या महिलांच्या मधील भांडणं असतील, दोन भावाभावांच्यातील भांडणं असतील किंवा पती पत्नीच्यातील भांडणं असतील. कारण आता बघायला गेलो तर वाढते घटस्फोट हे सुद्धा एक खूप मोठा विषय आहे. अशा स्वरूपाचे जे ताण आहेत किंवा एखादी व्यक्ती क्रोनिक एखाद्या आजाराला सामोरे जात असेल की ज्याच्यात कॅन्सर सारखे आजार आहेत किंवा ज्या आजारावरती दीर्घकालीन आपल्याला उपचार करावा लागतो, असे काही आजार आहेत. या आजारानं त्या व्यक्तीला तो जोपर्यंत ती व्यक्ती संपत नाही तोपर्यंत तो आजार त्या व्यक्तीच्या पाठीशी आहे. अशा परिस्थितीत त्या व्यक्तीला त्या स्ट्रेसफुल सिच्युएशन मधून जावं लागतं. तेव्हा तो दीर्घकालीन एक ताण असतो. त्याचबरोबर असेल तर आर्थिक सगळ्याचे नाटक करता येईल, सगळ्याची ऍक्टिंग करता येते, पण म्हटलं जातं पैशाचं नाटक करता येत नाही. जेव्हा कर्जबाजारी असतो किंवा आपल्या हातात आता काहीच नाही, माझ्यावर एवढ्या जबाबदारी आहेत त्या मी कशा पेलू पेलू अशा वेळेला जी काही आर्थिक संकट येतात तेव्हा तो एक तीव्र स्वरूपाचा किंवा दीर्घकालीन स्वरूपाचा ताण राहतो. मुलांच्या मधील परीक्षा असतात, अपयश असतात. मी कॉम्पिटिटिव्ह एक्झामचे कितीतरी अटेम्प्ट केले असं मुलं म्हणतात. एका मार्क्सने माझं जाते, एका पॉइंट्सने जाते आणि त्यावेळेस त्या व्यक्तीची जी अवस्था होते तेव्हा जे त्या तणावजनक परिस्थितीला सामोरे जात असतात त्याचा कालखंड हा थोडासा जास्त असतो. तेव्हा आपण त्याला एक दीर्घकालीन तणाव किंवा दीर्घकालीन ताण असं म्हणतो. मग आता या ताणाची लक्षणं काय असतात? तर सर्वात प्रथम आपण बघितलं तर आपल्या पूर्ण ही 11 नंबरची गाडी आहे. 1 नंबर आणि 1 नंबर असं म्हणू आपण. या 11 नंबरच्या गाडी मध्ये आपल्या पूर्ण शरीरावरती कंट्रोल कोण करणार असेल तर तो आपला मेंदू आहे. की ज्याला आपण हे सगळं ध्येय दिसतोय त्याला म्हणतो की आपलं शरीर आहे. पण या शरीरामध्ये आपल्या मनावरती कंट्रोल करतो तो मेंदू आपला राजा आहे. त्याच्यामध्ये काही बिघाड होतो की जसं आपण म्हटलं की मी एक काहीतरी क्विक आपल्याला प्रतिक्रिया देतो किंवा एक सजगता येते किंवा आपण सावध होतो तेव्हा काहीतरी चेंज आपल्याला होत असतो. तेव्हा आपल्याला एक शारीरिक लक्षणं दिसतात. मग तेव्हा आपल्याला आपल्या हृदयाचे ठोके वाढलेले असतात, डोकेदुखी असते. खूप दिवस झालं माझं डोकं दुखतंय, कारण तर काहीच नाही असं वाटतंय, पण माझं डोकं दुखतंय. किंवा 1, 2 ते 3 आठवडे झालेत की मला झोपच सरळ लागत नाही. झोप लागली तर अशी गाढसूद झोप लागत नाही. मध्येच मी उठलेली असते किंवा आमच्याकडे नेहमी अशा कंप्लेंट्स येतात की खूप उशिरा झोप लागते, रात्री मध्यरात्री झोप लागते आणि
खूप उशिरा सकाळी उठलं जातं, अशा एक झोपेच्या अडचणी येतात. किंवा असंही होतं तणावजनक परिस्थितीमध्ये खूप जास्त झोपलंही जातं. त्याचबरोबर असं म्हटलं जातं की आपल्या हृदयाकडे पोहोचण्याचा मार्ग असतो ते आपलं पोट असतं, की ज्याला आपण डायजेस्ट सिस्टम म्हणतो. पचनाच्या समस्या असतात. याही आपल्या तणावाच्या मध्ये किंवा याच्यामध्ये इरिटेबल बाउल सिंड्रोम असतो, की ज्याला आपण म्हणतो माझ्या आतड्यांना काहीतरी सूज आल्या किंवा तिथे काहीतरी गाठीसारखं दिसतंय असं सोनोग्राफीमध्ये आहे. ही सगळी लक्षणं आपल्याला तणावाची असतात. वरून काहीच नाहीये, सगळे रिपोर्ट्स नॉर्मल येतात, पण अशा काही गोष्टी असतात तेव्हा आपल्याला ती तणावाची शारीरिक लक्षणं दिसून येतात. किंवा लोक खूप खात असतात, खूप जेवत असतात, असंही होतं ज्यावेळेस तणावजन्य परिस्थितीला सामोरे जातात तेव्हा. किंवा खूप कमी जेवतात, त्यांना त्यांची भूक मंदावलेली आहे हेही लक्षात येत नाही. हे झालं शारीरिक. पण मन कुठं आहे आपलं? आपल्याला आपण सगळ्यांना म्हणतो की माझ्या मनाला काहीतरी माहितीये, की त्यावेळेस आपल्या छातीजवळ आपण नेतो माझं मन असं दाखवतो, पण तिथं आपलं मन नाहीये. आपलं मन हे मेंदूमध्ये, की मेंदू मधल्या आपल्या शरीराचे जसे अवयव दिसतात तसे मेंदूमधले जे अवयव आहेत, विचार आहे, कृती आहे, भावना आहे, लक्षात ठेवणं आहे वगैरे, हे जे अवयव आहेत तिथून आपल्याला आपल्या मनाच्या अवयवांना सुरुवात होते आणि तिथे कुठेतरी आपल्याला गडबड झालेली असते. मग तेव्हा आपल्याला मानसिक लक्षणामध्ये एकदम राग येणं, पारा चढलाय, मला काही बोलू नका, असे शब्द आपण ऐकलं जातो. किंवा खूप चिडचिड होते, माझं डोकं काही ठिकाण्यावरती नाहीये, किंवा खूप डिप्रेस मूड असतो, उदासीनता असते, निराशा आलेली असते, चिंता, नेहमी काळजीत. काही नाही, मला याची काळजी वाटते, मला त्याची काळजी वाटते, व्यक्त न करताही त्याच्या चेहऱ्यावरती सुद्धा ती काळजी दिसून येते किंवा शरीरावरती दिसून येते. हाताला घाम सुटणं असेल किंवा हातपाय थरथर कापणं असेल तर त्याची सुरुवात ही मनातून झालेली असते, की ज्याच्यामध्ये चिंता असते. किंवा बऱ्याच वेळेला असंही होतं ज्यावेळेस ताणतणाव असतो त्यावेळेस आपण फोकस्ड नसतो, तेव्हा आपलं लक्षच केंद्रित होत नाही. काय करायचंय किंवा आपण कोणती वस्तू कुठे ठेवल्या हेही आपल्या लक्षात राहत नाहीये. आणि ज्यावेळेस या गोष्टी आपल्याला अचानक दिसायला लागतात तेव्हा कुठेतरी आपल्यामध्ये गडबड झालेली आहे हे आपण विचारात घ्यायला पाहिजे आहे. आता आपलं शरीर हे नेहमी सिग्नल देत असतं, खूप गोष्टीचे सिग्नल्स देत असतात, पण ते सिग्नल्स आपण वेळीच ओळखायला पाहिजे. तर हे ताणाचे एक सिग्नल्स आहेत. तर हे सिग्नल्स कोणते आहेत ताणाचे? तर त्याच्यात मी असा भाग करते की भावनिक बदल. तर ते भावनिक बदल कोणते असतात? आपल्याला राग, द्वेष, मद, मत्सर या आपल्या भावना असतात. पण या भावनांमध्ये आपल्याला त्याचं संतुलन राखता येत नाही. नेहमी आता मूड असा होता तर पुढे कसा होईल याचं काही सांगता येत नाही. म्हणजे त्याच्यात नेहमी मूड स्विंग्स होत असतात. आता खूप आनंदी आहे तर नंतर काय सांगता येत नाही की मी कोणत्या घटनेनं किंवा कोणत्या परिस्थितीनं किंवा काही कारण नाही तरी पण मी माझ्या मनाला काहीतरी लावून घेतले, मी दुःखी आहे असं होतं. किंवा पटकन चीड येणं, राग येणं, उदासीनता असणं, कोणतीही प्रक्रियेची कोणत्याही आपल्याला रिस्पॉन्स मिळाला तर त्याची भावना जाणं, हा मला आता काहीच वाटत नाही, त्या गोष्टीचं ना काहीच वाटत नाही, मी भावना शून्य झालेली आहे, अशी ही आपली एक अवस्था येते. त्यावेळेस आपल्यामध्ये हा सिग्नल दिलेला असतो की आपल्यामध्ये भावनिकतामध्ये चेंज झालेला आहे. तर ही तणावाचं आपल्याला एक सिग्नल आहे, आपण तो ओळखला पाहिजे. किंवा अपराधीपणाची भावना असते, गिल्टी फिलिंग्ज असतात, पश्चाताप असतो. याही सिग्नल्स आपल्याला भावनांच्या स्वरूपातून आपल्या तणावाच्या मिळालेल्या असतात. त्याचबरोबर असतात की शारीरिक शारीरिक म्हटलं की नाही, थकवा जाणवणं, विकनेस येणं. बऱ्याच असं असतं की ही पाठ दुखते, मान दुखते, पण काहीच नाही हो, मी MRI सुद्धा केला मान दुखत्या म्हणून, बापरे काही नर्वस सिस्टमला प्रॉब्लेम तर नाही ना हे बघण्यासाठी, किंवा ब्रेनचा तर काही प्रॉब्लेम नाही ना हे बघण्यासाठी, पण काहीच कारण नाही तरी सुद्धा माझी मान दुखते, पाठ दुखते, डोकं दुखते. किंवा झोपायला गेलं किंवा
आराम जरी करायला गेलं तर काही लक्ष लागत नाही, अशी काही आपल्याला सिग्नल्स दिले जातात. रेस्टलेस होणं असेल, खूप थकवा, विकनेस ना, खूप मला थकवा जाणवतोय, अशाही कंप्लेंट्स असतात. किंवा नेहमी ऍसिडिटीचा त्रास होणं, हेही आपल्या स्ट्रेसचं एक लक्षण आहे किंवा तो एक सिग्नल आहे असं आपण समजूया, की ज्यावेळेस आपल्याला मानसिक आरोग्याला सामोरे जात असतो त्यावेळेस असे काही सिग्नल्स मिळतात. त्याच्याच बरोबर मानसिकतेमध्ये काय सिग्नल असतो, तर एकाग्रता नाही. मगाशी जसं म्हटलं, की लक्ष लागत नाही, फोकस नसतो. त्याचबरोबर नेहमी गोंधळलेली अवस्था असते. अरे बापरे! आता काय करू? नंतर काय करायचंय? काम काय करायचं होतं? हे विसरून जातो आणि नेहमी आपण गोंधळलेल्या अवस्थेमध्ये असतो. त्याचबरोबर कोणताही विचार करायला गेलो, तर त्या विचारामध्ये एक लिंक लागत नाही. तो विचार मध्येच कुठेतरी ब्रेक केला जातो आणि ती व्यक्ती दुसऱ्याच कोणत्यातरी विचारामध्ये गेलेली असते. किंवा कोणताही डिसिजन घ्यायचाय, निर्णय घ्यायचाय, तो निर्णय भिजत घोंगडं अशी एक मराठीमध्ये म्हण आहे. अशा स्वरूपात तो राहून जातो. म्हणजे तो निर्णय घेत असतो त्यावेळेस आपल्याला निर्णय पटकन घेता येत नाही. निर्णय घेतला तर चुकेल का काय? नाही घेतला तर काय होईल? या अवस्थेमध्ये असतं. त्याचबरोबर मानसिक सिग्नल्स आपल्याला ओळखायचं असेल तर व्यक्ती ना दिवा स्वप्नामध्ये जास्त असते. स्वप्न तर रात्री पडतात तेव्हा आपण स्वप्न म्हणतो, पण दिवसा सुद्धा काही ना काहीतरी स्वप्नामध्ये असतात किंवा ती स्वप्न बहुतांश वेळा दुःखाची असतात. माझं असं काहीतरी होईल का काय? ते तसं झालं तर काय? अशा एक दिवा स्वप्नामध्ये, त्याही दुःखदायक, खंतदायक स्वप्नामध्ये त्या व्यक्ती असतात. किंवा ओव्हर थिंकिंग. अरे आता हा विचार केला तर थोड्या वेळाने तो विचारच थांबवत नाहीयेत आपल्याला. तेव्हाही ती व्यक्ती त्या एका मानसिक त्रासातून किंवा एक तो सिग्नल मिळत असतो आपल्याला असंही आपण म्हणू शकतो. त्याचबरोबर समाजाच्या दृष्टीने बघायला गेलो तर अशा व्यक्ती आपल्या मित्रांच्या पासून, जवळ मला कोणी नाहीये, कुणाजवळ व्यक्त व्हायचं नाही, किंवा माझं कोणी नाहीयेच, मला कोणी समजूनच घेत नाही, माझ्या आवडीप्रमाणे काहीच होत नाही, आयुष्यात जगण्यात काही रसच राहिला नाही, काही करावंसच वाटत नाही, कुटुंब माझ्यासाठी नाहीयेच, मी कुटुंबासाठी मेलोय आणि कुटुंब माझ्यासाठी मेलोय. अशी ही अवस्था काही काही वेळेला आपल्याला या तणावजनक परिस्थितीमध्ये एक सिग्नल देऊन जाते. त्यावेळेस एक अल्लोननेस असतो, वेगळेपणा, मला नाही राहायचं समाजामध्ये, मी समाजापासून थोडी दूर गेल्या, एकटं एकटं बसणं, एकटं एकटं राहणं, अशा एक अवस्था किंवा असा एक सिग्नल आपल्याला मिळून जातो. त्याचबरोबर असेल की त्यातलाच एक भाग मी करते की स्पिरिच्युअल, आध्यात्मिक. कारण आपल्याकडे श्रद्धा आणि अंधश्रद्धा अशा दोन्ही गोष्टी आहेत. पण खूप चांगली गोष्ट आहे, श्रद्धेने गोष्ट केली तर ती सक्सेस होती, अंधश्रद्धेने केली तर त्याच्यात आपण अडखळत जातो. म्हणून आपण या गोष्टीकडे थोडंसं डोळसपणे बघायला पाहिजे. आध्यात्मिकदृष्ट्या जर बघायला गेलं तर आपल्याला तोही एक सिग्नल मिळालेला असतो, की जो मानसिक आरोग्याचा आहे तो तो सिग्नल कोणता आहे, ते चिन्ह कोणतं आहे, ते लक्षण कसं आहे, आपण कसं ओळखायचं? तर अशा व्यक्तीमध्ये नेहमी रिक्तपणाची भावना असते, मोकळं असतो, काहीच नाही, कुठेतरी मोकळे आहे, रिक्तपणाची भावना असते. किंवा निराशा होणे, आशा गमावणे, काहीच नाही माझ्याकडं असं. किंवा जीवनाविषयीचा नेहमी नकारात्मक दृष्टिकोन असतो. नेहमी अशा व्यक्ती डाऊटफुल, अरे असंच घडेल काय? अरे तसंच घडेल काय? नेहमी एक शंकास्पद राहणं. इथे काय झालं तर? त्याच्यातून एक काळजीमध्ये जातात आणि हे एक आपल्याला त्यांचा सिग्नल मिळून जातो, की व्यक्ती कोणतीही गोष्ट काही करायला गेली तर त्याच्यात शंका काढत्या. असं होईल का काय? तेही आपल्या तणावाचं, मानसिक आरोग्याच्या एक सिग्नल देऊन जात असतो. किंवा देवाने माझं काय चांगलं केलंय? देव असाच आहे, सत्याच्या पाठीमागेच नाहीये, तो चांगलं करूनच घेत नाहीये, तो चोर सोडतो आणि संन्याशाच्या पाठीमागच लागलेला असतो. अशा काही गोष्टी आपल्याला त्या व्यक्तींच्याकडून ऐकायला मिळतात किंवा तो देवांचा राग करतात. एकटेपणाची भावना तर यांच्यामध्ये खूप असतात, कुणाशी जायचं नाहीये. आणि अशातून आपल्याला एक त्यांच्या वर्तनामध्ये सिग्नल्स मिळत जातात, की ज्यावेळेस भावनिक होतात, सामाजिक दृष्ट्यातून होत जातात आणि त्यानंतरची स्टेप्स येते ती आपल्या वर्तनामध्ये दिसून येते.
वर्तनामध्ये काय दिसून येतं? सगळ्यात महत्वाचं की आपण काय करतोय अशा वेळेला या व्यक्तींना त्या परिणामांची कल्पना राहत नाही. अर्थातच रिस्क घेणं, जोखीम घेणं अशा व्यक्ती करत असतात किंवा जास्त खातोय, कमी खातोय त्याच्याच बरोबर त्यांचं इतर कुठलं ऍडिक्शनचं प्रमाण वाढलेलं आहे. खूप धूम्रपान करायला लागले असतील, स्मोकिंग बरोबरच इतर कुठलं व्यसनांच्या आहारी जात असतील ते, किंवा माझ्यात काही ऊर्जाच नाहीये, मला काही करावंसच वाटत नाही, किंवा नेहमी अतिसतर्कता. हा, काय आलं ना असं लढण्याच्या स्टेजमध्ये, नेहमी ऍक्शन मूडमध्ये, कोण काय बोलायची अवकात, तोपर्यंत कोण काय बोलायला अवकाशच द्यायचा नाही तोपर्यंत आपण त्यांना रिएक्शन पण देऊ मोकळं व्हायचं. अशा प्रकारे तुम्ही त्यांना ओळखूही शकता की असा जर सिग्नल मिळाला त्यांच्याकडून तर ह्यांच्याकडे वर्तनामध्ये त्यांच्या कुठेतरी तणावजनक परिस्थिती दिसून येत्या. जसं व्यसनं सांगितलीच, त्याचबरोबर एक सक्तीचं वर्तनही असतं. अशा लोकांच्या मध्ये ऑब्सेशन, कंपल्शन किंवा आपण त्याला म्हणू की सक्तीचं वर्तन असतं की नाही, हे असं झालेलं आहे किंवा असं करायचंच आहे, हे नेहमी ते सक्तीचं वर्तन करतात. म्हणजे ह्याच्यामध्ये हे जे चित्र विचित्र त्यांचे विचारधारा चालू असते की त्याच्यामध्ये भ्रम आहे किंवा मला माझ्याबद्दल कोणतरी बोलतंय, जसं शंकास्पद झालं तसंच मला काहीतरी ऐकायला येत आहेत, माझ्या कानामध्ये कोणतरी बोलतायत, देव माझ्याशी बोलतायत, माझ्या अंगात येते वगैरे, हे थोड्याशा प्रमाणात त्या व्यक्ती त्या गोष्टीकडे निघालेल्या आहेत हे आपल्याला त्यांच्या सिग्नलवरून लक्षात येतो. त्याचबरोबर जर टोकाची भावना बघायला गेली तर अशामध्ये आत्महत्या हा एक त्याच्यात विचार येतो किंवा आत्महत्येचा प्रयत्न करणं. मग त्याच्यासाठी मोठा गळफासच लावून घेण्याचा प्रयत्न केलाय की जो दिसतोय असंही नाहीये. अलीकडे ब्लेड वगैरे इझी मिळते, नस कापून घेणं असेल, छोट्या की जे उंदीर मारण्याचं औषध, झुरळ मारण्याचं औषध असेल, हर्पेक असेल, किंवा आपल्यात काही गोळ्या असतात घरात मध्ये त्या गोळ्या खायच्या, अशा प्रकारची त्या व्यक्ती सिग्नल्स असतात की अशी कृत्य त्यांनी केलेली असतात. आत्महत्येचा प्रयत्न केलेला असतो किंवा स्वतःला काहीतरी हानी पोचवून घ्यायची आहे, की जसं म्हणलं नस कापून घेणं. अशा प्रकारचं यांचं वर्तन आपल्याला सिग्नल ओळखता यायला पाहिजे किंवा ते असं करतात. मग जसं आपण त्यांना ओळखता यायला पाहिजे तसंच आपली आणि आपल्या कुटुंबियांना पण आपण अशाच प्रकारे त्यांनी कोणत्या प्रकारे सामोरं जायला पाहिजे आहे, कसं लक्ष द्यायला पाहिजे हेही आपण बघणं गरजेचं आहे. तर सगळ्यात महत्वाचं असेल प्रेम. प्रेम असा शब्द वापरला तरी आपल्याला समोरच्या व्यक्तीला एक पॉझिटिव्ह दृष्टिकोन तयार होतो किंवा छान वाटायला लागतं. कारण अशा व्यक्तींना नेहमी रिक्तपणाची जी एक भावना असते, आपलेपणा कोणी नाहीये, त्यांना जर असं म्हटलं की नाहीये, मी आहे तुझ्या बरोबर, मी तुझ्या बरोबर आहे, चल आपण हे काम करू, हा ज्यावेळेस एक त्यांना ॲश्युरन्स मिळतो त्यावेळेस ती व्यक्ती पुढे जाण्याला खूप मदत करते. किंवा आपण अशांच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे की त्यांचं वर्तन काय आहे त्याच्या नोंदी ठेवायला पाहिजे. अशी ती व्यक्ती का वाढले, दररोजच्या दैनंदिन जीवनामध्ये त्या व्यक्ती काय करतात हे काळजीपूर्वक निरीक्षण केलं पाहिजे. की त्यांच्याशी म्हणलं की प्रेम संवाद मध्ये काय असलं पाहिजे, सगळ्यात महत्वाचं अशा व्यक्तींना प्रायव्हसी आपण म्हणतो. काही आहे त्या व्यक्तीने चार चौघात न बोलता त्या व्यक्तीला एकटेपणाने आपण एक त्यांच्याशी रॅपो इस्टॅब्लिश करून त्यांना ओपन करून घेतलं पाहिजे आपल्याशी. आणि तेही ओपन करताना आपलं अंडरस्टँडिंग पाहिजे आहे की त्यांनाही समजून घेतलं पाहिजे त्या कोणत्या परिस्थितीतून जातात. बघा आता इथे मी सांगते आपल्याला या प्रेम संवादामध्ये ना आपण नेहमी काय करतो, ती व्यक्ती वाईट आहे या नजरेतून बघून आपण त्यांच्याशी बोलतो किंवा त्यांनी असं करायला न पाहिजे होतं, त्यांनी असं केलं म्हणून असं झालं. पण पहिल्यांदा आपण त्यांच्याशी मदत करायची तर तेव्हा नॉन जज, त्यांना कोणत्याही गोष्टी जज न करता ती व्यक्ती आहे तशी आपण स्वीकारली पाहिजे, त्यांच्या भावनांचा स्वीकार केला पाहिजे आहे.
मला त्या व्यक्तीशी नाहीये लढायचं, मला त्या व्यक्ती सामोरे जात असणाऱ्या परिस्थितीशी लढायचंय. ती जी तणावजनक परिस्थिती आहे त्या परिस्थितीशी लढायचंय, त्या ताणाशी लढायचंय. मला त्या व्यक्तीशी नाही लढायचं, त्या व्यक्तीशी नाही भांडायचं, त्या व्यक्तीला मला समजून घ्यायचंय. आणि ज्यावेळेस आपण त्या व्यक्तीला हे प्रेम देतो, हा एक ऍश्युरन्स देतो, त्यांना एक प्रायव्हसी देतो की नाहीये मी तुझ्या बरोबर आहे, मी नाही हे कुठेही ओपन करणार, मी नाही तुला कुठेही सांगणार, एक सिक्रेट आपण म्हणतो, अशा वेळेला त्या व्यक्ती आपल्याला असं वाटतं की थोड्याशा कुठेतरी त्यांना बोलतं व्हावंसं वाटतं. अजून त्या बोलत्या झालेल्या नाहीये, पण पहिली स्टेप्स येते की त्यांना ते बोलतं व्हावंसं वाटतं. त्याचबरोबर एक निरंतर आधार असतो. आता जसं आपण आपत्ती म्हटलं जातं तर त्याच्यामध्ये एक असतं की नाही मी एकटा नाहीये, सरकारने काही भूमिका केल्या की जर ती नैसर्गिक आपत्ती आहे, अशाच आपत्तीच्या वेगवेगळ्या याच्यात आहे की जसं आपण पूर परिस्थिती बघितली असेल किंवा कोविडची परिस्थिती बघितली असेल किंवा आपल्या घरामध्ये कोणतीही गोष्ट की नाही आम्ही ठरवलीच नव्हती किंवा आम्हाला असं वाटलंच नव्हतं किंवा असं काही झालं, असं होईल असंही वाटलं नव्हतं. अशा वेळेला मला एक हे आठवलं की मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून सर नुसते लढ म्हणा. ही जी एक निरंतर आधाराची भावना येते त्यावेळेस चला काय नाही आपण लढू, आपल्या बरोबर सगळे आहेत, मी एकटा नाही. आणि ही एकटेपणाची भावना स्वतःला ज्यावेळेस खायला उठते ना त्यावेळेस आपलं सगळं संपलंय असं वाटतं. आणि ज्या वेळेला ही मी तुझ्या बरोबर आहे असं ज्यावेळेस वाटतं तेव्हा त्या व्यक्तीला 10 हत्तीचं बळ येतं, असंही मी म्हणत असते. त्याचबरोबर किंवा आपण दुसरं एक म्हणते की माहेरवाशी नसतील किंवा आपण घरामध्ये असं म्हटलं जातं की इतरांचा दूध भात आणि आईचा मायेचा हात. ज्यावेळेस आई काय करते आपल्या लेकराला तर जसं आहे तिला त्यानं कितीही चुका केलेल्या असतील तर त्या चुकाचं माफ करण्याचं एकमेव विद्यापीठ कोणतं असेल तर ती आई. तेव्हा आईच्या भूमिकेतून जाताना किंवा आपणही त्या व्यक्तीला असं झालं म्हटलं की मी तुझ्या टाचच्या काळजातला आहे, म्हणजे जवळचा आहे तुझ्या, मला तुझ्याशी काही ना काहीतरी घेणं आहे, तुझं आयुष्य मोलाचं आहे, तुझं आयुष्य मोलाचं आहे म्हणून माझं आयुष्य मोलाचं आहे, मी तुझ्यावरती प्रेम करतो. ह्या ज्या वेळेस आपण काही गोष्टी त्यांना सांगतो बोलतो तेव्हा आपण त्यांना त्या बाहेर काढायला नक्कीच मदत करतो. त्याचबरोबर दुसरं असेल तर आपण बऱ्याच वेळेला असं असतं की आता विभक्त कुटुंब पद्धती आलेली आहे किंवा तेवढा अश्युरन्स नसतो की आपण कुणावरती बोललो तर काय हे होईल, तेवढा कॉन्फिडन्स नाही, आपलं काही सिक्रेट राहील का. कारण मानसिक आजारांना असं झालं जातं की एक स्टिग्मा म्हणून बघितलं जातं, पुढे मी त्याविषयी बोलेन. त्यामुळे काय होतं की आपण सगळ्या गोष्टी गोपनीय ठेवतो, गुपित ठेवतो, ते दुःख सप्रेस करतो, भावना सप्रेस करतो, दाबून ठेवतो आणि त्याचं रूपांतर एक दिवस मोठ्या आजारामध्ये होऊन जातं, ते कळतही नाही. मग त्याच्या आधीच आपण एक प्राथमिक उपचार असेल घरामध्ये केला, पण त्याच्याच बरोबर आपण व्यावसायिक लोकांच्याकडं की जे आपल्याला व्यावसायिक प्रोत्साहन देतील, की ज्याच्यामध्ये समुपदेशक आहेत, डॉक्टर आहेत, सायकॅट्रिस्ट, सायकोलॉजिस्ट, आणि त्याच्याही पेक्षाही म्हणते की आपण स्वतः त्या व्यक्तीने त्या घरातल्या त्यांचं को काउन्सिलर होणं खूप गरजेचं आहे. जसं मित्र होणं गरजेचं आहे तसंच त्या व्यक्तीने त्यांचं को काउन्सिलरही होणं गरजेचं आहे. आणि आपण अशा व्यावसायिक लोकांच्याकडे त्यांना घेऊन गेलो तरी सुद्धा आपल्याला नक्कीच त्यातनं बाहेर काढता येईल. त्याचबरोबर व्यावसायिक मदत आवश्यक आहेच, ती घेतलीच पाहिजे हे तितकंच खरंय. तर त्याच्याच बरोबर त्याच्यात हे करायचं असेल तर आपल्याला योग उपचार आहेत की ज्याच्यामध्ये आपण म्हणतो योगासन असतील की इतर सायकोलॉजिकल थेरपी असतात, मानसोपचार थेरपी असतात, औषधोपचार असतात. कारण ज्यावेळेस स्ट्रेस रिॲक्शन असते, ताणाचे काही परिणाम झालेले असतात किंवा असं असतं की नाही ही फक्त गोष्ट काउन्सिलिंगनं नाहीये होणार, तेव्हा आपल्याला औषधोपचार सुद्धा घेणं गरजेचं आहे. अशामुळे आपल्याला खूप दिवस आपली व्यक्ती सुरक्षित भावनेमध्ये किंवा ती व्यक्ती सुरक्षित आहे असंही वाटतं. आणि ज्यावेळेस औषधं घेतली तेव्हा आपण ती डॉक्टर जोपर्यंत सांगत नाहीयेत, सायकोलॉजिस्ट जोपर्यंत सांगत नाहीत की तुमचे सेशन्स नाहीयेत आता संपले, तुम्ही ठीक आहात, तोपर्यंत आपण ते न बंद करणं हे गांभीर्याने पाळलं पाहिजे.
नाहीतर काय होतं की तो जो आजार आहे तो रिलॅक्स होण्याची दाट शक्यता असते. कारण याच्यामध्ये आपण बघायला गेलो तर शारीरिक आणि अ, मानसिक कारणंही खूप जास्त असतात. त्यामुळे आपल्याला ते एक रिलॅक्स होत असतात. मग अशा वेळेला आपण कोणती मदत घ्यायला पाहिजेल की जसं म्हटलं स्थानिक संपर्क आपला जसा आहे त्यात पहिल्यांदा आपल्या जवळच्या व्यक्तीचा आपण को काउन्सिलर व्हायला पाहिजेल. आपण काउन्सिलर व्हा किंवा आपल्या घरातील दुसऱ्या कोणत्याही को काउन्सिलरकडे आपण जावा. की जर मगाशी सरांनी सांगितलं की त्याच्यात मानस मित्र आपण म्हणू अशा व्यक्तींची आपण मदत घेतली पाहिजे. मानसोपचार तज्ज्ञ असतील, आपले फॅमिली डॉक्टर्स असतील, त्याचबरोबर आता PSC वगैरे असे असतील, अशा लोकांची आपण मदत घेतली पाहिजे. त्याचबरोबर आपल्यात हेल्पलाईन आहे, 108 ची वगैरे हेल्पलाईन आहे. अशा हेल्पलाईनची सुद्धा किंवा सुसाईड प्रिव्हेन्शनची हेल्पलाईन आहेत आणि या गोष्टी मोफत आहेत. कारण आता जर बघायला गेलं तर भारत सरकार सरकारने मानसिक आरोग्यावरती खूप मोठं योगदान द्यायचं चालू केलेलं आहे. त्याच्यावरती खूप मोठं काम चालू आहे आणि त्याच्यामुळे या सर्व्हिसेस आपल्याला खूप मोफत मिळत असतात. पण त्या आपल्याला माहित नाहीये तर आपण त्याची माहिती करून घेतली पाहिजे आहे. आणि त्यासाठीच मानस मित्र ही खरं संकल्पना आहे. आपण हेल्पलाईनला फोन करून आपल्या जवळच्या व्यक्तीला किंवा आपल्या स्वतःसाठी सुद्धा आपण मदत घेऊ शकतो. त्याचबरोबर आता सगळी AI ची दुनिया आलेली आहे. माणूस माणूस कमी आणि यंत्रमाणूस जास्त झालेला आहे. तेव्हा हे जे मीडिया आहे या मीडियाचा मला असं वाटतं की दुधारी शस्त्र म्हणून आपण वापर करायला पाहिजे की ज्याच्यामध्ये आपल्याला काही व्हिडिओज आहेत किंवा काही सपोर्ट ग्रुप्स असतात किंवा काही को थेरपी असतात त्यांचाही आपण उपयोग केला पाहिजे. या दुधारी शस्त्राचा जर योग्य उपयोग केला तर आपल्याला त्यातूनही बाहेर पडता येतं. त्याचबरोबर असेल तर जसं ताणतणाव हा मानसिक नाहीये तर तो शारीरिक पण आहे. तर त्याच्यात नियमित व्यायाम आहे, योगासन आहेत, प्राणायाम आहे, सूर्यनमस्कार आहे, चंद्र नमस्कार. आपल्याकडे सूर्यनमस्कार सगळ्यांना माहिती आहे. सूर्यनमस्कार केले जातात की ज्याच्यामध्ये आपल्याकडे रथसप्तमी असते तेव्हा सूर्यनमस्कार केले जातात. पण चंद्र नमस्कार केले जात नाहीत. पण मी तर असं म्हणते की आता कोजागिरी पौर्णिमा झालेली आहे तर तो दिवस सुद्धा आपण एक चंद्र नमस्कार म्हणून उपयोगात आणला तर एक खूप चांगलं होईल. तर आपल्याला सूर्यनमस्काराबरोबर चंद्र नमस्कार पण खूप गरजेचं आहे. कारण या गोष्टींना आध्यात्मिक आणि सायंटिफिक शास्त्रीय कारणं आहेत किंवा त्याला एक सायन्स आहे. त्याचबरोबर माणसाला झोप ही 7 ते 8 तासाची खूप गरजेची आहे. जर मेंदूला ही विश्रांती नाही मिळाली तर आपला मेंदू हा मशीन नाहीये. त्यामुळे आपल्याला कंपल्सरी 7 ते 8 तास जगाचं काही होऊ द्यात आणि आपण गेलो जग बुडालो काय होईल सांगता येत नाही, माहित नाही. मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. माझी 6 ते 7 तासाची झोप गरजेची आहे, तेवढी मी घेणार, बाकी उद्याचं उद्या बघू. अशी आपल्याला ठाम भूमिका आपल्या झोपेच्या बाबतीत अवलंबावी लागेल. त्याचं एक टाइम टेबल तयार करावं लागेल. त्याचबरोबर संतुलित आहार ही तर आपल्या ताणतणावाशी संबंधित खूप महत्वाची आणि जमेची गोष्ट आहे. कारण आपण औषध म्हणून आहार घ्यायचा की जगण्यासाठी घ्यायचा की औषध नको घ्यायला म्हणून आहार घ्यायचा हे आता संकल्पना नवीन येते. कारण नवीन म्हणण्यापेक्षा ही पारंपरिकच आहे. पण त्याच्यात असं आहे की आपण जो आता कोणताही पदार्थ बाहेरचा घेतो तो सात्विक आहे की नाही थोडी शंका आहे. फास्ट फूडचा जमाना आलेला आहे. त्या फास्ट फूडचा जमान्यामुळे आपल्या लाईफस्टाईलवरती परिणाम होतोय आणि त्या लाईफस्टाईलमुळे पुन्हा आपल्या या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावरती परिणाम होतो. म्हणजे या सगळ्या चक्रामध्ये आपण अडकूनच गेलेलो आहोत. मग याच्या आपल्याला संतुलित आहारामध्ये मी सांगते की हाय प्रोटीन डाएट घेणं खूप गरजेचं आहे की ज्याच्यामध्ये अल्कोहोल असेल या गोष्टी टाळणं, कॅफेन असणं या गोष्टी टाळणं, चहा, कॉफी. आता याच्यात दुसरं मी हे सांगते की शुगर ही सुद्धा आपल्या शरीराला घातक आहे. पण स्ट्रेसफुल सिच्युएशन असेल तर आपल्या शरीरामध्ये ग्लुकोज कमी होत असतं आणि हे ग्लुकोज वाढवण्यासाठी आपल्याला गोड पदार्थाचं क्रेविंग वगैरे होतं किंवा गोड पदार्थ खावासा वाटतो. पण ग्लुकोज हे फक्त साखरेतून नाहीये मिळत. आपल्याला जर एखादं फळ खाल्लं की ज्याच्यामध्ये खजूर आहे, गुळ शेंगदाण्याची चिक्की आहे, गुळाचा एखादा खडा आपण टाकला त्या दरम्यान
तरी सुद्धा चालू शकतो. त्याच्याच बरोबर हाय प्रोटीन डाएट आणि ओमेगा 3 हा मानसिक आरोग्यासाठी खूप महत्वाचा आहार आहे, की ज्याच्यामध्ये डाळी, उसळी की जो आपलं ट्रॅडिशनल आहाराची पद्धती आहे ते असलं पाहिजे. त्याचबरोबर आहार बनवताना सुद्धा आपल्या भावना ह्या त्याच्यामध्ये खूप पॉझिटिव्हली उतरणं गरजेचं आहे. त्याचबरोबर पाणी पिणं आपल्या शरीरासाठी खूप महत्वाची आणि गरजेची गोष्ट आहे. साधारण एक 3 ते 4 लिटर प्रत्येकाच्या शरीराच्या रिक्वायरमेंट नुसार आपल्याला तो आहार पाहिजे. एक साधारण फिमेल लोकांना 2,000 कॅलरीज लागतात, मेलला 2,500 कॅलरीज लागतात. पण त्या कॅलरीज आपण कशातून घेतोय, कोणत्या प्रकारातून घेतोय, त्याच्याबरोबर प्रोटीन्स घेतोय का, म्हणून आपल्याला संतुलित आहार असणं खूप गरजेचं आहे. आणि अल्कोहोल, कॅफेन, नशायुक्त आहार हे आपण टाळणं गरजेचंच आहे. त्याचबरोबर आपल्या सगळ्यात महत्वाचं आहे की मॅन इज अ सोशल अॅनिमल, की समाजशील प्राणी आहे आपण सर्व. समाजातच वावरतो, समाजातच राहतो. तर अशा वेळेला आपल्या लोका संपर्कात कोण आहेत. जर आपल्याला भविष्य बघायचं असेल तर असं म्हटलं जातं की आपण कोणत्या प्रकारची पुस्तकं वाचतोय आणि कोणत्या लोकांच्या संगतीत आहे आणि पंक्तीत आहे, ही खूप महत्वाची गोष्ट आहे. पंगत ही संतुलित आहाराकडे जाणारी गोष्ट आहे. संगत ही आपल्या सामाजिक स्वास्थ्याकडे जाणारी गोष्ट आहे. आपल्या मित्र, आपला सपोर्ट ग्रुप आणि जवळची व्यक्ती, कुटुंब, नातेसंबंध हे सगळं आपण योग्य त्या रित्या त्यांच्यामध्ये मिसळून वावरलं पाहिजे किंवा त्यांच्यामध्ये सकारात्मक विचारांची ठेवण घेऊन आपण पुढे जायला पाहिजे. ध्यान, मन शांती, एक स्वतःला 24 तासातला काही वेळ स्वतःसाठी हा राखूनच ठेवला पाहिजे, की ज्याच्यामध्ये मी मन शांतीसाठी ध्यान, मेडिटेशन असेल, योगा असेल किंवा सेल्फ अफर्मेशन्स वगैरे असतील, अशा गोष्टी मी घेत असतो. की याच्यामध्ये एक संतुलित आहार किंवा या ह्याच्यात आहे की योगामध्ये सांगायचं एक दिनचर्या किंवा ऋतुचर्या हे आयुर्वेदामध्ये सांगितलेली खूप महत्वाची गोष्ट आहे. की ब्रह्ममुहूर्तावरती उठलं पाहिजे, की जसं झोपेकडे तो भाग येतो. म्हणून एक सांगेन की दिनचर्या आणि ऋतुचर्या या गोष्टी आपण खूप कटाक्षाने पाळायला हव्यात. की दुसरं, आपण ज्यावेळेस मदत करतोय किंवा आपण कुणाची तरी मदत घेतोय किंवा मी माझ्या ठिकाणी कामाच्या ज्यावेळेस अशा स्ट्रेसफुल सिच्युएशनच्या लोकांना बघते किंवा ताणतणावजनक परिस्थितीतील लोकांना बघते, त्यावेळेस खूप वेगवेगळे अनुभव आलेले आहेत. म्हणजे त्या अनुभवाचं किती सांगून कुठे सांगू असं मला तरी झालं होतं. पण मी त्याच्यात एक करते की पहिल्यांदा त्या व्यक्तीला आहे तसं स्वीकारते. ती व्यक्ती समोरची आली आपल्याकडे किंवा काय आहे तर त्या व्यक्तीकडे बघा. ती व्यक्ती वाईट नाहीये. त्या व्यक्तीच्या मधली जी अपराधीपणाची भावना आहे किंवा तिला काही वेदना होत्या, ती कोणत्या परिस्थितीतून जात्या, ह्या तिच्या शरीराच्या एक ओव्हरऑल लुकवरून कळत असतं आपल्याला. तर तो त्यांचा एक लुक आहे. तेव्हा त्यांच्याकडे पाहिलं तर आपल्याला एक जाणीव होते काहीतरी घडलेलं आहे, कोणतीतरी एक तणावजनक परिस्थिती आहे. तर तेव्हा त्यांना एक कोणत्या मदतीची गरज आहे, ती त्यांची गरज आपण ओळखली पाहिजे. किंवा मी माझ्या नेहमी कन्सल्टिंगमध्ये या गोष्टी फॉलो करत असते. त्याच्याचमुळं माझ्यापर्यंत आता हजारो म्हटले तरी पेशंट्स झालेले आहेत. त्यांच्या वेदना काय आहेत, त्यांची दुःख काय आहेत. आपण एक म्हटलं जातं की नस ओळखता यायला पाहिजे, कुठल्याही प्रॉब्लेमची एक नस ओळखता यायला पाहिजे. तसं त्यांची वेदना काय आहे, त्यांची दुखापत काय आहे हे आपल्याला ओळखता यायला पाहिजे. त्याचबरोबर त्यांची भावनिकता, त्या भावनिकतेमध्ये आपण त्यांच्या कोणत्या प्रकारच्या भावना आहेत, त्यांच्यामध्ये पश्चातापाची भावना आहे का, अपराधीपणाची भावना आहे का, हे बघितलं पाहिजे. त्यांना काय गरज आहे, व्यावहारिक मूलभूत अशा कोणत्या मदतीची आवश्यकता आहे ते महत्वाचं आहे. त्याचबरोबर त्या व्यक्तीचं आपण ऐकतोय किंवा आपलं कोणीतरी ऐकतोय, ही गोष्ट खूप महत्वाची असते. त्यांचं लक्ष देऊन ऐका, त्यांच्या प्रत्येक गोष्टीकडे रिस्पॉन्स द्या. जवळीकता, प्रेम, आस्था या ज्या सकारात्मक भावना आहेत त्या त्यांना मिळू द्यात किंवा त्या त्यांच्यापर्यंत पोहोचू द्यात. किंवा आपण त्यांच्या ज्या भावनांचा आहे तो
त्यांना स्वीकार केला पाहिजे आणि एक स्वतःची ओळख झाली पाहिजे की हा माझी ओळख, आपण दिसणं म्हणजे आपली ओळख नाही, आपण काय दिसतोय ही म्हणजे आपली ओळख नाही. त्याच्यात एक आठवलं म्हणून सांगते कविता आहे की देखणे ते चेहरे जणू प्रांजळांचे आरसे, गोरे की गोमटे यासी मोल नसे फारसे. तर ते न होता तुमच्यामध्ये त्या व्यक्तीला एक तुमच्याबद्दलची एक ओळख तयार व्हायला पाहिजे आहे. आणि या व्यक्तीला जर आपण समजून घेतलं, त्यांची एक डिसिप्लिन म्हणण्यापेक्षा एक खाजगी जागा किंवा त्यांना असं एक सुरक्षित वाटेल अशा ठिकाणी जर आपण त्यांच्याशी बोललो तरी सुद्धा त्यांना खूप हे वाटतं. कारण की ज्यावेळेस माझ्याकडे येतात त्यावेळेस नाहीये, त्या केबिन मधनं त्यांना सांगतो की आपण पलीकडे कोणताही आवाज जाणार नाही अशा स्वरूपाचं आपण ऐकून घेऊयात. म्हणजेच काय की ते जे सांगतायत ते विश्वासाने आपल्याला सांगतायत, त्यांची एक अपेक्षा असते की ते कुणालाही माहित होऊ नये. त्यामुळे आपण त्याही गोष्टी फॉलो केल्या तर आपल्याला आपलं मानसिक स्वास्थ्य राखता येईल. पूर्वग्रह दूषित नाही राहिलं पाहिजे. नेहमी पूर्वी असं वागलेलं होतं, ते नेहमीच असं करतात म्हणून आपण त्या व्यक्तीला पूर्वग्रहांची मालिका सुरू करत असतो. किंवा सेल्फ हेल्प ग्रुप असतील किंवा त्या गोष्टींना समर्थन देत असो. अशा वेगवेगळ्या रूपातून मी आमच्या पेशंटना, पेशंट नाहीये म्हणत, पण माझ्याकडे येणारे जे क्लायंट्स असतात प्रॅक्टिशनर्सच्या ह्याच्यामध्ये मी या गोष्टी फॉलो करत असते. त्याचबरोबर आपण सर्वांची मिळूनची रिस्पॉन्सिबिलिटी असेल ती काय असेल तर आपण योग्य त्या वेळी योग्य त्या ठिकाणी त्या व्यक्तीला ओळखणं, म्हणजेच त्या व्यक्ती कोणत्या सिच्युएशन मधून जात्या, कोणत्या तणावातून जात्या, ते तणाव त्यांनी ओळखला पाहिजे. त्यांना मदत केली पाहिजे, पण मदत करताना कुठेही जज नाहीये. हा पूर्वी असं होतं आता असं आहे किंवा काय, तर असं जज न करता त्यांना समजून घेऊन त्यांना प्रेमाने मदत केली पाहिजे. जे व्यावसायिक असतात, सायकोलॉजिस्ट असतात, ते त्या विषयातले तज्ज्ञ असतात की जे मानसोपचार आहेत किंवा इतर आहेत, त्यांनाही आपण त्यांच्यापर्यंत पोहोचवलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचा, आपण शारीरिक आरोग्याकडे नेहमी बघतो. बीपी, शुगर नेहमी 40 नंतर असेल, आता तर म्हणे की नेहमीच आपण आपलं चेकअप हे केलं पाहिजे, पण आपलं स्वतःच्या मानसिक आरोग्याचंही चेकअप केलं पाहिजे आहे. कारण शरीर नुसतं चांगलं असून चालणार नाहीये, तर आपल्या मनाचा सन्मान आपण केला पाहिजे. आपण जर स्वतःवरती प्रेम नाही केलं तर इतर व्यक्ती प्रेम नाही करणार. आपण जर स्वतःला रिस्पेक्ट नाही दिला तर इतर व्यक्ती रिस्पेक्ट नाही करणार. आणि आपणच आपल्या लोकांचा रिस्पेक्ट नाही ठेवला तर कोणीही नाही ठेवणार. म्हणून सगळं काही विसरून जाऊया आणि आपण आपला सन्मान करूया. आपण सन्मान स्वतःचा करूया आणि दुसऱ्यांनाही सन्मानाने वागूया आणि आपल्या मानसिक आरोग्यावरती विजय मिळवूया. एवढं बोलते आणि आपले काही प्रश्न असतील तर ते प्रश्नही विचारण्यासाठी तत्पर आहे. पण यानंतरची सगळी सूत्र मी माननीय डॉक्टर अजित पाटील सरांच्याकडे सुपूर्द करते. थँक्यू. सूत्र अजून तुमच्या हातात आहेतच. प्रश्नोत्तराचा वेळ आपण ठेवतोय. शेवटची 5 ते 7 मिनिटं ही प्रश्नोत्तरासाठी आहेत. काही प्रश्न तुम्ही माईक ओपन करून सुद्धा घेऊ शकता किंवा आत्ता सुद्धा घेऊ शकता. चॅट बॉक्स मध्ये सुद्धा टाकू शकता. अमोल जोशी यांनी खूप छान आणि उपयुक्त सर्वांनाच पडणारा प्रश्न शास्त्री विचारलाय. मॅडम ह्याचं उत्तर तुम्ही द्यावं असं वाटतंय. त्यांचा प्रश्न आहे, मानसिक आजारावरती औषधांचा परिणाम कसा होतो? हा त्यांचा प्रश्न आहे, पण त्याच्या पाठीमागे त्यांना म्हणायचं आहे की आजार मानसिक आहे आणि औषधं शारीरिक आहेत. तर नेमकं काय गणित आहे की आजार तर मानसिक आहे आणि गोळ्या औषधं शरीराला दिली जातात, नेमकं त्याच्या पाठीमागचं शास्त्र काय आहे हे थोडंसं आपण सांगावं. अरे वा, खूप छान प्रश्न आहे सर. की मी मगाशी माझ्या बोलण्यामध्ये थोडासा टच दिला होता की आपलं मन हे मेंदूमध्ये आहे, म्हणजेच मेंदू शरीरामध्ये आहे. तर शरीर आणि मन एकाच नाण्याच्या दोन्ही बाजू आहेत. औषधांचा परिणाम आपल्या मेंदूमध्ये आपल्या केमिकल्स असतात की ज्याच्यामध्ये सेरोटीन, डोपामेन, एफेनेफ्रिन असे काही आपले केमिकल्स असतात. आणि जेव्हा या केमिकल्समध्ये काहीतरी लोचा होतो, काहीतरी बिघाड होतो की ते सुरळीत चालत नाहीये, त्यावेळेस त्याचा परिणाम आपल्या मनावरती होतो किंवा मानसिक आरोग्यावरती होतो असं मी म्हणते. आणि त्यामुळे असं आपल्याला की औषधं घेणं गरजेची आहेत. औषधं घ्यावी. जर
मला कसं तरीच होतंय, तर रेस्टलेस वाटतंय, काहीतरी वाटतंय, असं ज्यावेळेस वाटतं. पण एखाद्या गोळीने मला बरं वाटलं, छान वाटलं, तर व्हाय नॉट? का नाही मी ती गोळी घ्यायची? आणि सगळ्यात महत्वाचं, आपल्याकडे एक स्टिग्मा म्हणून बघितलं जातं मानसिक आरोग्याकडे. शुगरची गोळी आपण न चुकता घेत असतो. बीपीची येस. गोळी आपण न चुकता घेत असतो. मग मानसिक आरोग्याची का नाही घेत? तर आपल्यामध्ये गैरसमज आहेत की ही औषधं खाल्ल्यानंतर माझं वजन वाढेल, मला स्थूलता येईल, माझ्या किडनीवरती परिणाम होईल आणि मला इतर कुठले तरी शारीरिक अवयवावरती माझा परिणाम होईल, किंवा मी नेहमी असं लोक म्हणतात सुन्न बसतो, असं सांगत असतात आमच्याकडे. तर हे एक सुन्न बसतो अशी एक त्या लोकांची अवस्था असते. असं होत असतं. तर हे गैरसमज आहेत. कारण की येस मॅम. सगळ्या औषधांचे परिणाम होत नाहीयेत. कारण जर आपण तसं बघायला गेलं तर ज्यावेळेस बीपी, शुगर वगैरे असेल, अशी कोणती औषधं घेतली तर त्याचेही परिणाम होत असतात. पण आपला तिकडं बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो आणि आपण मानसिक औषधाकडे बघण्याचा दृष्टिकोन आपला हा नकारात्मक. वेगळा असतो. येस मॅम. बरेचसे प्रश्न आहेत. भरपूर जणांना प्रश्न विचारायचे आहेत. त्यापैकी आणखी एक प्रश्न पूनम मॅमनी विचारलाय. आत्महत्येची भावना नेमकी का येते जेव्हा आपण मानसिक तणावाखाली असतो आणि औषध यावर काय काम करतात? तर मी म्हणेन की थोडक्यामध्ये ह्याचं एक उत्तर द्यावं. त्याला जोडूनच काय पेशंट जेव्हा असतो त्यावेळेला पहिल्यांदा कोणाकडे न्यावं असं नरेंद्र सर विचारतात. कालही ते उपस्थित होते. संजय सरांना पण प्रश्न विचारायचा आहे. तर मी म्हणेन की ह्या दोन प्रश्नांची एकत्र उत्तर द्यावीत की कुणाकडे पहिल्यांदा न्यावं, डॉक्टरकडं की सायकोलॉजिस्टकडे, काउन्सिलरकडे? सर आधी मला पहिला प्रश्न सांगता? आत्महत्येची भावना नेमकी का येते जेव्हा आपण तणावाखाली असतो आणि त्यावर औषधं काय काम करतात? ओके. आत्महत्येचा हा जन्म एका वेदनेतून झालेला असतो आणि ही वेदना कोणती असेल तर ती दुःखदायक असेल, की जी नकारात्मक भावना असते. नकारात्मक भावनेतून जन्म झालेला असतो आणि तेव्हा आपल्याला ती व्यक्ती आत्महत्येच्या वाटेकडे निघालेली असते, की मग त्याच्यात त्यांच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या राग, द्वेष, मत्सर याच्याही पेक्षा वेगळ्या भावना म्हणजे सगळ्यात असते ती अपराधीपणाची, रिग्रेट, पश्चाताप किंवा कमीपणाची भावना. माझा काही जगण्यात इंटरेस्टच नाही, किंवा त्याला थोडीशी डिप्रेशनची जोड आली. कारण आत्महत्या हा मानसिक आजार आहे. आत्महत्या करणं किंवा आत्महत्येचे प्रयत्न करणं हा एक मानसिक आजार आहे. आणि त्याचं जर मूळ बघायला गेलं तर एक दुःख, वेदना आणि त्यानंतरची स्टेप्स येते ती ताणतणाव, पुन्हा येतं ते डिप्रेशन. मग हे जे डिप्रेशन आहे, जर ते क्रोनिक असेल किंवा सिव्हिअर डिप्रेशन असेल तर ते पुन्हा ती व्यक्ती आत्महत्येकडे वळत असते. पण याच्यावरती डेफिनेटली औषधं आहेत. कारण की आपल्याला काही मूड स्टॅबिलायझर ही घेणं गरजेचं असतं. त्याच्याचबरोबर काउन्सिलिंग करणं गरजेचं असतं. त्या व्यक्तीचे बेसिक प्रॉब्लेम्स काय आहेत इथून सुरुवात करून शारीरिक आणि मानसिकतेवरती त्यांच्या काय परिणाम झालाय त्यानुसार आपल्याला औषधं द्यावी लागतील, की ज्याच्यात अँटी डिप्रेशन असेल. कारण मल्टिपल गोष्टी ह्याच्यामध्ये एकात एक आलेल्या आहेत. पहिल्यांदा आत्महत्येचं कारणही आपण ओळखणं गरजेचं आहे आणि तिथून त्याची सुरुवात होईल. मग त्याच्यात मूड स्टॅबिलायझर आहेत किंवा अँटी डिप्रेशनची औषधं आहेत, सायकोथेरपी आहेत आणि काउन्सिलिंग हाही पार्ट आहे. येस मॅम. जसं मॅडमने आता सांगितलं की ह्या दोन्ही गोष्टींच्या मध्ये फार्मॅकोलॉजिकल इंटरव्हेन्शन्स आणि सायकोलॉजिकल इंटरव्हेन्शन्स ह्या दोन्ही गोष्टी एकत्र गेल्या तर जास्त छान पद्धतीनं मदत रिझल्ट करतात. तर लवकर हा, आणि पॉसिबिलिटी जे रिलॅप्स होणार आहे ती रिलॅप्स होण्याची पॉसिबिलिटी कमी होते. येस. आणि पुढचा एक प्रश्न आहे की गोळ्या औषध चालू ठेवल्या तर किती वेळ चालावेत? मी सांगेन की हा प्रश्न आपल्या वैयक्तिक डॉक्टरांना, सायकॅट्रिस्टना विचारून त्यांच्याशी डिस्कस करून ठरवावं. कारण प्रत्येक गोळ्या औषधांचा कालावधी वेगवेगळा असतो. तर त्यासाठी त्या गोळ्या औषधांच्या वरती कमेंट हिथं जाहीर व्याख्यानामध्ये न करता आपण वैयक्तिक घेऊया. पुढचा एक प्रश्न असा आलेला आहे, ब्रेनचं ऑपरेशन झालं असेल तर त्यांना समुपदेशनासाठी उपयोग होतो का? नक्कीच होतो. न्यूरोसायकोलॉजी म्हणून स्वतंत्र निर्माण झालेली एक ब्रँच आहे.
आणि त्याच्यामध्ये खास करून मेंदूच्या संबंधित, मग ते अपघातानंतर असतील, ट्रॉमॅटिक इव्हेंट नंतर असतील, ऍक्सिडेंटल असतील, तर अशा ठिकाणी न्यूरोलॉजिकल इंटरव्हेन्शन्स केली जातात. तिथे काउन्सिलिंग, कॉग्नेटिव्ह स्टिम्युलेशन अशी वेगवेगळी टेक्निक्स असतात. मी शेवटचा प्रश्न घेईन. हात वर केलेला आहे संजय बिरादार सर यांनी. येस सर. नमस्कार सर, मला एक विचारायचं होतं. एक मिनिट मॅडम, तुम्ही तुमचं प्रेझेंटेशन बंद करून ठेवा, म्हणजे आपल्याला त्यांना पाहता येऊ शकेल. येस. हॅलो सर. हा येस, विचारा सर. तर आता हे जे आम्ही वर्कशॉप करतोय सध्या, ह्या वर्कशॉपचं काही सर्टिफिकेशन काय आहे का सर अटेंड केलेलं? हो हो आहे ना. कालच्या वर्कशॉपच्या विषयावरती आधारित एक 10 MCQs पाठवलेले आहेत आज, आणि त्या 10 प्रश्नांची उत्तरं तुम्ही किमान 5 प्रश्नांची उत्तरं जरी बरोबर दिली आणि तर तुमच्या ईमेल वरती तुम्ही जो ईमेल त्या गुगल क्विज मध्ये भराल तिथे तुम्हाला त्याचं सर्टिफिकेट मिळेल. तर इथे सर्टिफिकेट ह्याला मी दुय्यम महत्व देईन. ह्या विषयावरती विचार मंथन व्हावं हा त्याच्या पाठीमागचा हेतू आहे. असेच आजच्या सेशनचे डॉक्टर शैलजा पाटील मॅडमनी जे काय आज विवेचन केलं, या विवेचनाचे 10 प्रश्नरूपी MCQs पर्याय रूपाने तुमच्या समोर ठेवले जातील आणि ते तुम्हाला पाठवले जातील उद्या, आणि तुम्हाला नक्की ह्याचं सर्टिफिकेशन होऊन जाईल. येस येस मंगेशजी, नक्की. एका दिवशी 400 जणांना सर्टिफिकेट मिळू शकतं. कालच्या विषयावरती कुणाला अजून विचार मंथन करायचं असेल तर कालची लिंक शोधा, वरती जाऊन सकाळीच पाठवलेली आहे. त्यात आता सध्या काहीतरी 125 कोटा शिल्लक आहे. 100 ते 125 लोकांना आज देता येऊ शकतं सर्टिफिकेट. त्यामुळे आजच्या विषयाची लिंक मी आज नाही पाठवणार, कारण ग्रुपमध्ये 2 ग्रुप आहेत, जवळपास 500-600 लोक आहेत. तर आजच्या विषयाची लिंक उद्या पाठवली जाईल. पुढे आणखी कुणाला प्रश्न आहे? येस, थँक्यू. येस येस, थँक्यू मॅडम. सर्वांचे फीडबॅक येत आहेत. सुंदर माहिती दिली, धन्यवाद मॅडम. सर्वजण शब्दामधून आणि इमोजी मधून तुम्हाला धन्यवाद देत आहेत. थँक्यू. येस या. तर आपल्या स्पाच्या कार्यकारिणीमधील कोणी इथं उपस्थित असेल तर मी त्यांना विनंती करेन की त्यांनी आपला व्हिडिओ ऑन करावा, म्हणजे मला कळेल की तो कोण उपस्थित आहे. हॅलो सर, एकच मिनिट, थोडे सेकंद घेते मी. हा सर्वात शेवटी की एक ग्रॅटिट्यूड म्हणून, कारण की स्पाची मी मेंबर आहे, पण अजित सरांनी मला दिलेली संधी, संदीप शिसोदे सरांनी दाखवलेला विश्वास, गनार सरांनी जे दिलेलं मोटिवेशन, आणि संदीप शिसोदे, संदीप शिंदे, सचिन सारोळकर सर, कालिदास पाटील सर, अजित पाटील सर, या सर्वांनी एवढी मोठी संकल्पना किंवा हे मंथन चालू आहे आणि त्या मंथनामध्ये व्यक्त होण्यासाठी मला दिलेली संधी नक्कीच माझ्यासाठी प्रेरणादायी आहे. त्यामुळे मी स्पा कार्यकारिणीची खूप खूप धन्यवाद आहे. नमस्कार. आम्ही सर्वजण स्पा मार्फत आणि उपस्थित सर्व असणारे श्रोतेगण यांच्या मार्फत मी डॉक्टर शैलजा पाटील मॅडम यांचे आभार मानतो की तुम्ही खूप छान मोलाची माहिती ह्या ताणतणावाबद्दल दिली. ओळखायचं कसं आणि त्याच्यातून आपल्या जवळच्या व्यक्तीला बाहेर कसं काढायचं. खऱ्या अर्थानं इथं उपस्थित असणारे सर्वजण नक्की मनोमित्र बनतील अशी आशा बाळगून मी उपस्थित असणाऱ्या सर्व लोकांचेही आभार मानेन आणि हा कार्यक्रम इथेच संपला असं जाहीर करेन. उद्या भेटूया पुन्हा एका नवीन वक्त्यासोबत आणि नवीन विषयासोबत. तर हा विषय काय असेल हे तुम्हाला कळेल हे आपलं सेशन संपल्यानंतर ग्रुपवरती, आणि नक्की ह्याची रेकॉर्डिंग सुद्धा तुम्हाला मिळणार आहे, परंतु 72 तासानंतर. तर
सर्वांना पुन्हा एकदा मानसिक स्वास्थ्याच्या शुभेच्छा आणि धन्यवाद. बाय बाय. बोलायचं असेल तरी सुद्धा आपण तयार आहोत. व्हॉट्सअप ग्रुपवरती आपण कनेक्ट राहूया. इथे घेऊया विश्रांती. थँक यू व्हेरी मच.